हॅरी ब्रूक सुद्धा कॅप्टन आहे आणि सूर्यकुमार यादव सुद्धा कॅप्टन आहे. आज हॅरी ब्रूकच्या इनिंगमुळे इंग्लंड मॅच जिंकली. ऑलमोस्ट सेम सिच्युएशन होती. सूर्यकुमार यादव सुद्धा त्या सिच्युएशनमध्ये होताच. मला वाटतं 26 रनावर 3 विकेट होता जेव्हा अभिषेक शर्मा आउट झाला आणि आजच्या मॅचमध्ये जॅक बेथल आउट झाला तेव्हा 35 रनावर 3 विकेट होत्या. येस, 20-25 रनचा फरक होता टार्गेटमध्ये, बट सिच्युएशन ऑलमोस्ट तीच होती. हॅरी ब्रूकनी चांगली इनिंग खेळली, सूर्यकुमार यादवनी पाहिजे तशी इनिंग खेळली नाही. फरक दोघांमध्ये 2-3 गोष्टींचा होता. त्याच्यात सगळ्यात मोठा फरक होता अप्रोचचा. हॅरी ब्रूक ओळखला जातो फिअरलेस क्रिकेटसाठी. सूर्यकुमार यादव सुद्धा कधी काळी ओळखला जायचा फिअरलेस क्रिकेटसाठी. बट तसा तो क्रिकेट खेळत नाही, कारण तो फॉर्ममध्ये नाही आहे, कारण तो कॉन्फिडंट नाही आहे. सूर्यकुमार यादवकडून आपण एक अँकर रोलची अपेक्षा ठेवत होतो, बट त्यांनी तशी अपेक्षा पूर्ण केली नाही. या उलट हॅरी ब्रूकने ती अपेक्षा पूर्ण केली. अँकर रोल प्ले केला. कम्प्लीट डॉमिनेशन जे असतं ना ते त्यांनी दाखवलं. त्यासोबत त्यांनी हे पण दाखवलं की इनिंग मोठी कशी खेळतात. ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने खेळला येतो. 51 बॉलमध्ये 100 रन काढून आऊट झाला. जेव्हा आऊट झाला मॅच ऑलमोस्ट इंग्लंडला जिंकून दिली होती. अशीच काहीशी अपेक्षा सूर्यकुमार यादवकडून सगळ्या इंडियन क्रिकेट फॅन्सला होती, बट सूर्याभाऊने तसं केलं नाही. 2-3 जे हायलाईट पॉईंट होते आजच्या मॅचमध्ये, मला वाटतं ब्रिलियंट इनिंग होती हॅरी ब्रूकची. मी जेवढ्या मॅचेस बघितल्या आहेत क्रिकेटमध्ये, इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये स्पेशली, एक बेन स्टोकची जी 2022 T20 वर्ल्ड कपचा जो फायनल होता पाकिस्तान विरुद्ध, जी त्याने जिंकून दिली ती इनिंग, आणि आज हॅरी ब्रूकची इनिंग मला वाटतं इक्वल होती इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू. परफेक्ट मॅच होती, परफेक्ट इनिंग होती, जिथे मला वाटतं मागच्या 2-3 मॅचेसमध्ये तू 4-5 नंबरवरती बॅटिंग करायला येत होता, आज 3ऱ्या नंबरवर बॅटिंग करायला आला आणि ब्रिलियंट बॅटिंग केली. मला वाटतं कॅप्टन कसा असला पाहिजे, कॅप्टननी प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं खेळायला पाहिजे हे हॅरी ब्रूकने दाखवलं आहे. ही गोष्ट कदाचित सूर्यकुमार यादव पुढे रिपीट करेल पुढच्या येणाऱ्या मॅचेसमध्ये, अशी अपेक्षा आहेत. बट आज तर मी कन्फर्म म्हणू शकतो की सूर्यकुमार यादवपेक्षा चांगली कॅप्टन्सी हॅरी ब्रूकने केली. कॅप्टन्सी म्हणण्याऐवजी चांगली बॅटिंग हॅरी ब्रूकने केली. तुम्हाला काय वाटतं आजच्या या मॅचमध्ये? हॅरी ब्रूकची इनिंग ब्रिलियंट होती? नक्की कळवा.